दारव्हा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बाणायत ग्रामपंचायतीत ग्रामस्थांना सावळा गोंधळ दिसून आल्याने ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यावर प्रश्नाचा भडीमार केला असता संबंधित अधिकारी गोंधळून गेले असल्याने ग्रामस्थांनी सांगितले। बाणायत ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचाराचा लेखापरीक्षण कारणीभूत ठरते। 73व्या घटना दुरुस्तीमुळे ग्रामपंचायतींना स्वायत्ता मिळाली तरीही बाणायत ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच व सचिव यांची मिलीभगत करून ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामात भ्रष्टाचार केल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामपंचायतीला 15 वित्त आयोगाकडून गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो। बाणायत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी 15 वित्त आयोगाच्या निधीतून 90,000 रुपये HP लॅपटॉप साठी उचलले होते, परंतु लॅपटॉप हा लेनोव्ही कंपनीचा घेऊन बिल मात्र HP कंपनीचे लावले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। घंटागाडीच्या नावाने पैसे उचलले, परंतु घंटागाडीच घेतली नाही। गावासाठी फवारणीसाठी पैसे उचलले, परंतु फवारणी केलीच नाही। नाल्याचे काम दाखवून पैसे उचलले, परंतु नालाच नाही। अशा अनेक कामात भ्रष्टाचार केल्याचे निवेदन ग्रामस्थांनी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना दिले। जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून चौकशी पाठविण्यात आली। चौकशी दरम्यान ग्रामपंचायत मध्ये कॅशबॅक व्हाउचर व महत्त्वाच्या दस्तऐवज न मिळाल्यामुळे समितीच्या अधिकाऱ्यांना परत जावे लागले। नंतर संबंधित अधिकारी 14 ऑक्टोबर 2025 ला चौकशीला आले असता 22 प्रकारची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून न झालेल्या कामाचाही पैसा सरपंच, उपसरपंच व सचिव यांनी काढून भ्रष्टाचार केला असे निदर्शनात आले। सरपंच, उपसरपंच व सचिव यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन करेल असा इशारा या निवेदनातून दिला आहे। नमस्कार, मी माया विनोद चतुर्थ, बाणायत येथील नागरिक। बाणायत येथे गट ग्रामपंचायत ग्रामसभा घेण्यात आली। या ग्रामसभेमध्ये 15 वित्त आयोगाची रक्कम खर्च झाली आणि काम झाले नाही असे नागरिकाच्या निदर्शनास आले। उदाहरणार्थ लॅपटॉप 90,000चा खरेदी केला आणि HP कंपनीचा लॅपटॉप आणि लेनोव्हो कंपनीचे बिल जोडण्यात आले। त्यानंतर निर्जंतुकाची फवारणीसुद्धा झाली नाही, त्याचेसुद्धा बिल काढण्यात आले। त्यानंतर घंटागाडी 1.5 लाखाची घंटागाडीसुद्धा उपलब्ध नाही, त्यांचेसुद्धा बिल काढण्यात आले। असे ग्रामस्थाच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी गावकरी मंडळींनी CO सरांना निवेदन दिले। CO सरांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर झालेल्या कामाची चौकशी करण्यात येईल। त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली। चौकशी समिती आलीसुद्धा। चौकशी समितीचे अध्यक्ष धुळे सर आणि विस्तार अधिकारी फुटाणे सर यांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोणतेच दप्तर उपलब्ध मिळाले, त्यामुळे त्यांना तसेच परत जावे लागले। त्यानंतर वारंवार BDO सरांना कॉल करून आम्ही विचारणा केली, चौकशीचे काय झाले। अपेक्षित उत्तर काही आम्हाला मिळत नव्हते। त्यामुळे नागरिकांच्या मनात असे शंका निर्माण झाली की भ्रष्टाचाराच्या पाठीमागे प्रशासन तर नाही ना। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर।